इंदिरा आता एका वेगळ्या निश्चयाने मिहीरच्या लग्नाची तयारी करत होती. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. गणपती आणि देवीला पत्रिका ठेवून मग काही जवळच्या ज्येष्ठ नातेवाईकांना पत्रिका देऊन लग्नाची अक्षता द्यायला जायला हवं. हे लक्षात घेऊन इंदिरा मंगेशला म्हणाली, उद्या शुभ दिवस आहे. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या आहेत. उद्या आधी गणपती आणि देवीला पत्रिका देऊन मग ज्येष्ठ नातेवाईकांना पत्रिका आणि लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं. त्यामुळे उद्या सकाळी 7:30 पावणे 8च्या सुमारास तयार राहा. बाबू ड्रायव्हरला पण सांगितलं आहे. माझा काय संबंध? लग्नाच्या पत्रिका तू द्यायला जा, मला यायची इच्छा नाही. लग्न तू ठरवलं. मंगेश तिरसटासारखा बोलला. तुमची इच्छा विचारत नाही, तुम्हाला सांगते. उद्या सकाळी तयार राहा. गणपती आणि देवीला पत्रिका दिल्यावर तुमच्या अतुल मामा, प्रज्ञा मामी आणि गिरीश मामांकडे जायचे. नंतर प्रल्हाद काका, सुलोचना काकूंना पत्रिका द्यायला जायचं आहे. माझ्या माहेरच्यांना पोस्टाने पत्रिका पाठवणार आहे. इंदिराने मेघनाला हाक मारली. काय आई, मला जरा मदत कर, पत्रिकेवर नावं लिहायची आहेत. हो आले. संभाषणानंतर मंगेशशी काहीही संबंध नसल्यासारखं इंदिरा पत्रिकेवर नाव लिहिण्याच्या कामात लागली. मेघना, ज्या पत्रिका एका गावाला पाठवायच्या आहेत त्यांचा एक गठ्ठा कर. हो आई, उद्या बाबा येतील का देवळात आणि पत्रिका द्यायला? न येऊन सांगतात कोणाला? त्यांच्या लक्षात आलं आहे की आता मी काही त्यांचं ऐकत नाही. जोपर्यंत त्यांच्या ओरडण्याला घाबरत राहिले तोपर्यंत त्यांना वाटलंही ही काय करणार. मी माझी सगळी एनर्जी वाचवून ठेवली होती. मला माहिती होतं की भविष्यात कधीतरी आपला आवाज दमदार करण्याची गरज पडणार आहे. मला जे माहिती होतं ते यांना कुठे माहिती होतं, ते त्यांच्याच मस्तीत राहिले. मीही राहू दिलं. आणि इंदिरा हसली. आई, तू फार धीट आहेस. इतकी वर्ष त्यांच्या म्हणण्यापुढे मान झुकवत आलीस, आता अचानक त्यांची बोलती बंद केलीस. काही वेळेला शांत राहणं योग्य असतं. जेव्हा गरज पडेल तेव्हा या शांत राहण्याने जी प्रचंड ऊर्जा माणसाला मिळते त्याचा वापर तो अस्त्र म्हणून करू शकतो. हे अस्त्र फार प्रभावी असतं. मी तेच करतेय. दोघे एकमेकींकडे बघून हसल्या. पूर्वी मंगेशला ऐकू जाऊ नये म्हणून दोघी हळू बोलत. आता इंदिराने तेही घाबरणं सोडून दिलं. मंगेशशी ऐकलं तर ऐकू दे, प्रश्न विचारले तर विचारू दे. इंदिरा आता इतकी धीट झाली होती. इंदिरेला मंगेश देवळात पत्रिका ठेवायला आणि नातेवाईकांकडे पत्रिका द्यायला येईल की नाही अशी शंका येत होती. पण इंदिरेच्या बोलण्यात अशी जरब होती की कुठलीही कुरकुर न करता तो सकाळी तयार झाला. नातेवाईकांकडे गेल्यावर मुलाच्या वडिलांच्या भूमिकेतून वागा. वायफळ बडबड नको, चिडका सूर तर अजिबात नको. लग्नासारखं मंगल कार्य आहे. आनंदाने नातेवाईकांना आमंत्रण करा. मला कळतंय, मंगेश रागानेच बोलला. तुम्हाला कळतंय, पण माझा तुमच्या स्वभावावर विश्वास नाही म्हणून पुन्हा सांगते. तेवढ्यात बाबू ड्रायव्हर येतो आणि सगळे पहिली पत्रिका देवळात ठेवायला आणि नंतर नातेवाईकांकडे जायला निघतात. पत्रिका वाटप शांततेत पार पडलं. नंतर कुळाचारही व्यवस्थित आनंदात पार पडला. इंदिरा प्रत्येक क्षणी सावध होती, कारण मंगेशवरून शांत दिसत असला तरी त्याच्या मनात काहीतरी चाललंय हे इंदिरेला लक्षात येत होतं. शेवटी मंगेशबरोबर इंदिरेने आयुष्यातील 30 वर्ष घालवली होती. मंगेश केव्हा आपलं वागणं बदलेल याचा नेम नसल्याने इंदिरा आनंदात असूनही सावध होती. मिहीरचं लग्न शांततेत पार पडावं हीच तिची इच्छा होती. लग्नाच्या 2 दिवस आधी इंदिरा मिहीरला जवळ घेऊन बसली. मिहीर, आता तुझं लग्न होणार. तुझं आयुष्य 2 स्त्रियांमध्ये वाटलं जाणार. तुझ्या भविष्याची दोरी शुभंगीच्या हातात आहे, तर तुझ्या आयुष्याला आकार देणारी आई आहे. दोघींना वागवताना तुला तोल सांभाळावा लागेल. तुझ्यावर आत्तापर्यंत माझा 100% हक्क होता, आता 50% होणार. 50% हक्क शुभांगीचा राहणार. तुझी जबाबदारी आहे की दोघींचा हक्क नीट समजून घेऊन त्यांना द्यायचा. मी आई आहे. तुझ्या उत्तम भविष्यासाठी तुझं लग्न करून देणार आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात सतत मी हस्तक्षेप करणार नाही, पण माझा अपमान होईल असं तुम्हा दोघांकडून घडणार नाही. याची जबाबदारी तुझी आहे. तुझ्या वैवाहिक जीवनासाठी माझ्या खूप शुभेच्छा. असं म्हणून इंदिरेने हळूच त्याचा गालगुच्चा घेतला. मिहीर एकदम गहिवरला. त्याला जबाबदारीची जाणीव आली. आई, तू काळजी करू नकोस. तू म्हणालीस तसं मी शुभांगीला समजून घेऊन तिच्या इच्छा अपेक्षा मी जाणून घेईन. माझ्या आयुष्यात तुझं स्थान खूप महत्त्वाचं आहे. तू ज्या पद्धतीने मला घडवलं त्यामुळे मी आज माझ्या क्षेत्रात छान काम करू शकत आहे.
मला आणि मेघनाला घडवताना तुझ्या इच्छा अपेक्षा तू बाजूला ठेवल्यास, कारण आम्हाला योग्य तो वेळ देता यावा म्हणून. मी आणि मेघना हे कधीच विसरू शकणार नाही. शुभांगी माझं वर्तमान आणि भविष्य असली तरी तू भूतकाळ होऊ शकत नाहीस आणि होणारही नाही. मेघना आणि तिचं ज्याच्याशी लग्न होईल त्याच्याशी मी आणि शुभांगी प्रेमाचं नातं ठेवू. मोठा भाऊ म्हणून नेहमी तिच्या पाठीशी उभा राहीन, हे वचन देतो तुला. मिहीरचं बोलणं ऐकून इंदिरेच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं. मिहीरने ते हळूच पुसले. मेघना दोघांजवळ येऊन बसली. मेघना म्हणाली, आई, मी पण शुभांगीशी एक मैत्रीण म्हणून वागेन. ती पण कुणाची तरी मुलगी आहे हे लक्षात ठेवीन. मी नणंद आहे म्हणून तिच्याकडून अवास्तव अपेक्षा करणार नाही. माझं ज्याच्याशी लग्न होईल तेव्हा मी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती तू, मिहीर आणि शुभांगी आहे हे सांगेन. बाळ, बाबासुद्धा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. मला तसं वाटत नाही, मेघना स्पष्ट म्हणाली. तुला वाटत नसलं तरी तुझ्या आयुष्यात येणाऱ्या नवीन मुलांसमोर तुझ्या बाबांची किंमत कमी करायची नाही. लग्नानंतर त्याला बाबांचा स्वभाव कळल्यावर त्याला ठरवू दे. मिहीर, तुलासुद्धा माझं हेच सांगणं आहे. आई, तू आमचं रोल मॉडेल आहेस. तू ज्या पद्धतीनं विचार करतेस ती मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न करीन. तू आम्हाला जे संस्कार दिलेस ते मी कधीही विसरणार नाही. मिहीर इंदिरेचा हात हातात घेऊन म्हणाला. हो आई, मिहीर म्हणतोय ते खरं आहे. तुझ्याकडे बघून खूप प्रेरणा मिळते. तुला तुझी मुलं जशी वागावी असं वाटतं ना, तसंच आम्ही वागणार. मेघनाने इंदिरेच्या हातावर थोपट ठेवलं. इंदिरेने दोघांच्याही गालावर थोपटले. तसं दोघंही लहान बाळाप्रमाणे तिला बिलगली. माय लेकराच्या प्रेमाचा हा अद्भुत सोहळा होता. या सोहळ्याचा आनंद तिघंही मनसोक्त घेत होते. म्हणता म्हणता मिहीरच्या लग्नाचा दिवस येऊन ठेपला. सगळी तयारी झाली असली तरी शेवटी धावपळ उडतेच. तसंच इंदिरेचे पण झालं. शरदनी मुलीकडच्यांना कार्यालयाचा, जेवणाचा, बसचा खर्च विचारून अर्धे पैसे शुभांगीच्या बाबांना पाठवले होते. इंदिरेने हे शुभांगीच्या आईवडिलांना आधी स्पष्ट केले होते. लग्नाचा पूर्ण खर्च त्यांनी करायचा नसून अर्धा खर्च आम्ही करू. ही सगळी बोलणी मंगेश समोरच झाली. त्यावेळी तो काही बोलला नाही. इंदिरेला जरा धाकधूक वाटत होती की मध्येच काहीतरी बोलून मंगेश बैठकीचा बेरंग करेल, पण तसं काही झालं नाही. इंदिरा कामात मग्न असतानाच शुभांगीच्या वडिलांचा फोन आला. हॅलो, झाली का लग्नाची तयारी? इंदिरेनं विचारलं. तयारी होत आली आहे. तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला. त्या दिवशी बैठकीत तुम्ही म्हणालात लग्नाचा खर्च आपण अर्धा अर्धा करू. हो, म्हणाले होते. आपण तसंच करायचं आहे. पण काल मिहीरच्या वडिलांचा फोन आला होता. कशासाठी? ते म्हणाले लग्नाचा अर्धा अर्धा खर्च करू. हे असं काही नसतं. लग्नाचा सगळा खर्च तुम्हीच करायचा. मुलीकडच्यांनीच हा खर्च करायचा असतो. चुकून माझ्या तोंडून मिहीरच्या शरद काकांनी अर्धे पैसे पाठवल्याचे निघून गेलं. तसे ते म्हणाले ते पैसे ताबडतोब त्यांना परत करा, नाहीतर हे लग्न मोडलं असं समजा. काय? इंदिरा जवळजवळ ओरडलीच. हो, आमच्याकडे सगळेच जण टेन्शनमध्ये आलेत. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बोलते त्यांच्याशी. इंदिरेने फोन ठेवला आणि तडक खोलीत गेली. तिथे मंगेश आरामात पेपर वाचत होता. इंदिरेने रागाने त्याच्या हातातील पेपर ओढला तसा तो पेपर अर्धा फाटला. किती वेडेपणा करतेय, मी पेपर वाचतोय दिसत नाही. तुम्ही काय करता सगळं कळतंय. काय गरज होती शुभांगीच्या घरी फोन करायची? एवढी हिंमत कशी झाली? तू कोण मला विचारण्याची? लग्नाचा सगळा खर्च मुलीकडचे करतात, एवढं तुला माहीत नाही? काय शहाणपणा करायला चाललीस? याद राखा, तुम्ही मिहीरच्या लग्नात जे ठरवलंय ते तसंच होणार. मध्ये खुसपट काढण्याचा प्रयत्न केला तर जेवढा मान आत्ता तुम्हाला मिळतोय तोही मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. मी एकटं मिहीरचं लग्न लावीन. हां, काय बोलते? लग्नाच्या वेळी वडील पाहिजेतच. जर वडील कुठलीही थेरं करणार नसतील तर वडील लग्नाला आले तर ठीक आहे. पुन्हा सांगते, तुम्हाला तुमचा मान मिळायला हवा असेल तर लग्नात आणि लग्नानंतर तुमची वागणूक मला सभ्य आणि चांगलीच दिसली पाहिजे. मी प्रत्येक गोष्ट तुझी ऐकणार नाही. ठीक आहे, तुम्ही लग्नात काही उचापती करण्याची हिंमत करूनच बघा. काय करशील? तुम्ही हिंमत करून बघा, मग दिसेल मी काय करते. अत्यंत रागीट नजरेने मंगेशला दम देत इंदिरा खोलीच्या बाहेर पडली. दिवसेंदिवस ही फारच फणा काढायला लागली आहे. एवढी हिंमत हिच्यात आली कुठून? हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा, पण काय करणार? हिला एवढी हिंमत देणारा कोण आहे हे शोधून काढायला पाहिजे. लग्न सुरळीत कसं पार पडतं तेच बघतो. मंगेशच्या डोक्यात विचार सुरू झाले.
लग्नाच्या दिवशी सगळं सुरळीत चालू होतं. इंदिरेची करडी नजर मंगेशवर होती. मंगेशकडे लक्ष ठेवायला तिने शरीतलाही सांगून ठेवलं होतं. मंगेश विचित्र डोक्याचा आहे हे इंदिरेला माहिती असल्याने ती सावध होती. मिहीर आणि शुभांगी खूप छान दिसत होते. दोघेही खूप खुश होते. करवली मेघनाही छान दिसत होती. लग्न लागलं, पुढचे सगळे विधी झाले आणि शुभांगीला सासरी जाण्याची वेळ आली. तशी शुभांगीचे डोळे पाण्याने भरून आले. इंदिरेने ते लक्षात घेताच हळू तिच्या पाठीवर थोपटले. शुभांगीने आई वडिलांना नमस्कार केला. आईच्या गळ्यात पडून ती रडली. आईने तिला थोपटलं. आई, पण मुलगी सासरी जाणार म्हणून विरहाने रडू लागली. मिहीरला हात जोडून शुभांगीचे वडील म्हणाले, आमच्या काळजाचा तुकडा तुमच्या हाती सोपवत आहे. तिला कधी अंतर देऊ नका. त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी येत होतं. काका, असे हात जोडू नका. शुभांगी माझी अर्धांगिनी आहे. तशीच ती माझी मैत्रीण पण आहे. आम्ही दोघंही बरोबर चालू. मी तिला कधीही अंतर देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा, मिहीर म्हणाला. शुभांगी आमच्या घरची सून असली तरी ती आमची मुलगीच आहे. मी तिची आई नाही, पण आईसारखी होण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही काळजी करू नका. शुभांगी आमच्या घरी सुखात राहील. इंदिरेने शुभांगीच्या आईवडिलांना आश्वासन दिलं. मंगेश काहीच बोलला नाही, कारण त्याला हे लग्न मान्य नव्हतं. कारण काहीच नव्हतं, पण हे लग्न ठरवताना इंदिराने त्याला विचारलं नाही, हा त्याचा राग होता. मंगेशला मिहीरने प्रेमविवाह केला हेही पटलं नव्हतं. त्यामागे कारण हेच होतं की मंगेशला विचारलं गेलं नाही. मिहीरचं नाव मॅरेज ब्युरोमध्ये नोंदवलं गेलं असतं तर मुलीकडची मंडळी आली असती. मंगेश मुलाचा वडील म्हणून त्याचा मान राहिला असता. तो या प्रेमविवाहात राहिला नाही, याचा राग त्याला आला होता. इंदिरेने मात्र मंगेशकडे अजिबात लक्ष न देता हे लग्न ठरवलं आणि आज ते पार पाडलं. नव्या नवरीला घेऊन सगळे घरी आले. नव्या नवरीचा गृहप्रवेश झाला. नंतर नाव ठेवण्यात आलं. शुभांगी हेच नाव ठेवलं गेलं. मग उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला. या सगळ्या कार्यक्रमाला जवळची नातेवाईक उपस्थित होती. सगळ्यांना मज्जा आली. नंतर सगळ्यांची जेवणी आटोपल्यावर सगळे घरी जाताना म्हणाले, खूप छान झालं लग्न. आत्ताचाही कार्यक्रम छान झाला. खूप वर्षांनी मंगेश तुझ्या घरी येण्याचा योग आला. खूप छान वाटलं, मंगेशचा चुलत भाऊ रोहन म्हणाला. इंदिरेच्या चेहऱ्यावर आनंद होता. मंगेशचा चेहरा ढिम्म होता. सगळे झोपायला गेले. आज शुभांगी मेघनाच्या खोलीत झोपली होती. उद्या सत्यनारायण झाल्यावर, देवदर्शन झाल्यावर मिहीर आणि शुभांगीच्या संसाराला सुरुवात होईल. मंगेशने लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न आणलं नाही, याचा इंदिरेला आनंद झाला. समाधानाने तिला झोप लागली. पुढे काय होईल? मंगेश पुढे अजून मिहीरच्या आयुष्यात काही काय करेल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.